नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये आपण चक्रवाढ व्याज हा कन्सेप्ट शिकणार आहोत. चक्रवाढ व्याज हा कन्सेप्ट आपल्या अंकगणितामधील वन ऑफ द अवघड टॉपिक मध्ये गणला जातो. पण आपण काय करूया, एक सोप्याकडून अवघडाकडे जायचा प्रयत्न करूया. सोपं अगोदर शिकूया, नंतर एक एक स्टेप वाढवत कॉम्प्लेक्स फीचरकडे आपण बघूया काय म्हणतात. चक्रवाढ व्याज म्हणजे काय? व्याजाचे दोन प्रकार असतात हे आपल्याला माहित आहे. कोणते कोणते व्याजाचे दोन प्रकार असतात? एक असतो सरळ व्याज, दुसरा असतं चक्रवाढ व्याज. दोघांमध्ये काय फरक आहे? सरळ व्याजमध्ये सरळ व्याज असतं, किती टक्क्याने घेतलेलं आहे, किती वर्षासाठी घेतलं आहे. पण चक्रवाढ व्याजमध्ये काय होतं की पहिल्या वर्षीचं सरळ व्याज आणि पहिल्या वर्षीचं चक्रवाढ व्याज हे सेम असतं. पण जेव्हा दुसऱ्या वर्षीचं आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचं असतं तेव्हा काय केलं जातं, तर मुद्दल आणि पहिल्या वर्षीचं सरळ व्याज हे एकत्र करून त्याला मुद्दल गणलं जातं आणि त्याच्यावरती व्याज काढून चक्रवाढ व्याज काढलं जातं. बरं, कसं खूप डोक्यात जात नसेल तर आपण काय करूया, पहिल्यांदा एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया. फॉर्म्युला काय, कशाला काय म्हणतात, आणि एक्झाम्पल समजून घेतल्यानंतर थोडंफार तुम्हाला लक्षात येईल. चला प्रश्नाकडे वळूया. दसा दसे म्हणजे काय? दर साल दर शेकडा. 10 दराने 5,000 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? बरोबर, हा प्रश्न आहे. आता आपल्याला लागणाऱ्या कन्सेप्ट कोणत्या आहेत, आपल्याला लागणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत, तर आपल्याला लागतात PRT. मित्रांनो काय म्हणायचं? PRT. P म्हणजे काय? प्रिन्सिपल, त्यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो मुद्दल. आर म्हणजे काय? रेट ऑफ इंटरेस्ट, म्हणजे मराठीमध्ये म्हणूया आपण दर. टी म्हणजे टाइम, याला म्हणूया काळ. आता याला PRT का म्हटलं? कारण की सरळ व्याजमध्ये आपण काय करतो, मुद्दल दर काळ, मोदक खायचा. आपण मोदक खायचा सरळ व्याजला, चक्रवाढ व्याजला मोदक खायचं नाही, वेगळं काहीतरी खायचं आपल्याला. तर कसं? तर बघा फॉर्म्युला काय, आता मी तुम्हाला आत्ताच म्हटलं, एवढं लक्षात ठेवा की चक्रवाढ व्याज करताना आपल्याला त्यातून मुद्दल वजावट करायचे, हे लक्षात ठेवायचं. कसं? बघा, चक्रवाढ व्याज, चक्र वाढत जाते, चक्रवाढ व्याज बरोबर काय फॉर्म्युला? P कंसामध्ये 1 अधिक R भागिले 100 कंसामध्ये T वजा P. P म्हणजे काय मित्रांनो? P म्हणजे प्रिन्सिपल, मुद्दल. आता बघा प्रश्न परत एकदा वाचायचं. काय काय गिवन दिले, काय काय इनपुट दिले ते मला कळायला पाहिजे अगोदर. दसा दशे दर साल दर शेकडा 10 काहीतरी दिले, टक्केवारी दिले, दर साल दर शेकडा शब्द आला की म्हणायचं टक्केवारी आहे. म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट दिला किती? 10%. टी म्हणजे काळ, 5,000 रुपयाचे 2 वर्ष. 5,000 दिले म्हणजे काय असणार आहे? मुद्दल असणार आहे. प्रिन्सिपल आपलं 5,000 आहे. काय किती दिलंय? 2 वर्षाचं, म्हणजे हे आहे T2. म्हणजे P आलं, R आलं, T आलं. मग आता मी काय करणार, हे सगळं या फॉर्म्युलामध्ये ठेवायचं. सोप्याकडून जायचं, गिव्हन इनपुट द्यायचं, लिहायचं, फॉर्म्युला माहित पाहिजे, फॉर्म्युला लिहून घ्यायचा, या सगळ्या किमती फॉर्म्युलामध्ये ठेवायच्या आणि मग आपण गणितीय क्रिया करायच्या, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे सगळं करायचं आणि सोप्या सुटसुटीत पद्धतीने उत्तर आणायचं. काही सुद्धा गडबड करायची नाही, कोणाला प्रूव्ह नाही करायचं. आपल्याला पहिल्यांदा कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला परीक्षेमध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचंय. चला सगळ्या किमती आपण फॉर्म्युलामध्ये ठेवून घ्या. P म्हणजे काय? प्रिन्सिपल, मुद्दल. P काय आहे आपलं? 5,000. चला 5,000 1 अधिक R किती आहे? रेट ऑफ इंटरेस्ट दर 10 आहे, भागिले 100 कंसाचा T म्हणजे काय? काळ 2 वजा P किती आहे? 5,000. इकडे लिहितो जागे अभावी. चला 5,000 कंसामध्ये 10 1 10, 10 10 100 कायनात 1 अधिक 1/10 कंसाचा वर्ग वजा 5,000. आता 1 अधिक 1/10 म्हणजे किती झालं? 10 1 10 अधिक 1 11/10. जर 11/10 झालं हे, त्याचा वर्ग म्हणजे मी डायरेक्ट वर्ग लिहितो, एक स्टेप गाळतो. 11/10 याचं उत्तर मित्रांनो काय ते? 11/10 आणि याचा परत मी वर्ग केला म्हणजे 11चा वर्ग किती आहे? 121 आणि 10चा वर्ग किती आहे मित्रांनो? 100. सोपं आहे. वजा 5,000 आहे तसं, काय सुद्धा बदल नाही केला मी. ठीक आहे. 0ला 0 कट, 0ला 0 कट, किती उरलं मित्रांनो? 121 गुणिले 50. आता 121ला 5 ने गुणूया. 5 1 5, 5 2 10, हात चालला 1, 5 1 5 आणि 1 6 आणि हे 0 घ्यायचं राहिलं आपलं, ते 0 घेऊया. वजा 5,000. आता 6,050 मधून 5,000 गेले, किती राहिले? 5,000 आणि 1,000, 6,000 आणि 50 म्हणजे 1,050. म्हणजे एखाद्याकडून जर मी 5,000 रुपयाची रक्कम ही दर साल दर शेकडा 10% 2 वर्षासाठी चक्रवाढ व्याज दराने जर घेतली असेल तर मला त्याला किती रुपये द्यायचे? 1,050 रुपये द्यायचे मित्रांनो. हा आहे चक्रवाढ व्याजचा कन्सेप्ट.
जर कन्सेप्ट तुम्हाला खूप डोक्यावरून जात असेल, समजून घ्यायची इच्छा नसेल, तर मित्रांनो फॉर्म्युले पाठ करा. फॉर्म्युले हे पाठ करा, ज्या किमती आहेत त्या ठेवायच्या त्याच्यामध्ये आणि उत्तर काढायचं आणि ऑप्शन जो असेल त्याला गोल करून यायचं. आता बघा, अजून एकदा सोप्या पद्धतीने मी सांगतो की समजा 5,000ची रक्कम आहे, दिसतंय. त्याला काय करायचं, पहिल्या वर्षी किती टक्क्याने देतोय मी, 10%. बरोबर. मग 5,000चं 10% किती होतंय, 10% म्हणजे एक शून्य कट होतोय, म्हणजे 5,000 आलं, सॉरी 500 आलं. बरोबर. मग 5,000 आणि हे 500 किती झाले, 5,500 झाले. 5,500 झाले. मग आता काय करायचं, याला परत 10% कधी, सेकंड इयरला, दुसऱ्या वर्षी. मग याचं 5% किती झालं, 550, एक शून्य कट. मग हे 550 आणि पहिल्या वर्षाचे 500 हे व्याज आहे, हे व्याज आहे, या दोघांची करायची बेरीज. 500 अधिक 550 किती झाले मित्रांनो, 500 अधिक 550 किती झाले सांगा, बेरीज करा पटकन. हे झाले 1,050, जे की मी काढलेलं आहे फॉर्म्युल्याने. मग हे सोपं आहे का, हे सोपं आहे, तुम्ही सांगा. तुम्ही मला हे सोपं आहे, येस हे सोपं आहे. पण हे कधी सोपं, हे कधी जमणार, जेव्हा तुम्हाला कन्सेप्ट एकदम क्लिअर आहे, कन्सेप्ट पार्ट म्हणजे कन्सेप्ट समजलाय एकदम, तेव्हा तुम्ही हे व्यवस्थित करू शकाल. सरळ व्याज काढता येते, हे सरळ व्याज असतं पहिल्या वर्षाचं सरळ व्याज, आणि चक्रवाढ व्याज हे पहिल्या वर्षाचं सेम असतं 500 रुपये. मग हे 500 रुपये मी परत ह्याच्यात ऍड केले, कशात, मुद्दलमध्ये 5,500 आणि परत त्याचं दुसऱ्या वर्षाला 10% 550, पहिल्या वर्षाचं व्याज, दुसऱ्या वर्षाचं व्याज, 2 वर्षांती मला काय व्याज मिळाले 1,050, जे की मी या फॉर्म्युल्याने पूर्णतः काढला आहे. आय होप तुम्हाला हे सोपा कन्सेप्ट म्हणजे सोप्यातून आपण अवघडकडे जातोय, हा सोपा प्रश्न तुम्हाला समजला असेल. आणि मग आपण अशाच प्रकारचे व्हिडिओ हळूहळू घेत जाऊ. चक्रवाढ व्याज जो अवघड आहे ते करायचं, आता आपण सोपं थोपर्यंत स्किप करूया, जे अवघड आहे त्या अगोदर हात लावायचा. अवघडाला खाऊया आणि परत सोपं त्याला ट्रीट मारून खात बसूया आरामात. समजतंय. अशाच प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर काय करायचं मित्रांनो, आपल्या चॅनलला लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब करायचे जिथं दिसेल तिथं, आणि हळूहळू व्हिडिओ घेत जाऊया. तब तक अभ्यास करायलाच पाहिजे. धन्यवाद.